अराउजल येत नाही, प्रॉपर हं. उत्तेजना येत नाही. तुम्हाला एक स्त्रियांबाबतीत एक उत्तम उदाहरण सांगतो. त्यांची जी डिझायर आहे ना, ती रिस्पॉन्सिव्ह असते. म्हणजे काय असतं, की आधी इमोशनल कनेक्शन असतं, हां. त्यानंतर फिजिकल इंटिमेसी असतं. करेक्ट. पुरुषांचं थोडंफार उलटं असतं. फिजिकल इंटिमेसी अगोदर असते हां, आणि इमोशनल कनेक्शन नंतर असतं. हां. त्यामुळे तुम्हाला ती क्रिया करायची असेल ना, तर स्त्रीला आहे ना, इमोशनली कनेक्शन सर्वप्रथम आवडतं. ओके. इमोशनली कनेक्टेड झाल्यानंतर पुढची क्रिया केली पाहिजे. स्पॉन्टेनियस कदाचित त्यांच्याकडे उत्तेजना नाही मिळणार, परंतु तुम्ही इमोशनली कनेक्ट असाल, त्यांना सपोर्ट केला, तर ती क्रिया व्यवस्थित होऊ शकते. त्यामुळे ओके. दोघा जेंडरमध्ये थोडासा हा फरक बघायला मिळतो. म्हणजे काहीमध्ये फिजिकल इंटिमसी अगोदर असते, काहीमध्ये इमोशनल कनेक्शन आधी असतं. परंतु हे व्हाईस वर्सा पण आहे. कारण प्रत्येक व्यक्ती एकसारखा हां. नसतो. परंतु प्रकर्षणाने जाणवल्या ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे नातं जर टिकवायचं असेल, तर बऱ्याचदा हे काउन्सिलिंगसुद्धा महत्त्वाचं असतं. हां. छोट्या-छोट्या गोष्टी असतात. तुमचा प्रश्न होता, की काउन्सिलिंगनी सॉल्व्ह होतो का काही गोष्टी? मेडिसिन. आता ड्रायनेस असेल, तर लुब्रिकेशन वापरण्याचा सल्ला दिला जातो. ज्या ओके. सुटेबल लुब्रिकेशन डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याही गोष्टी केल्या जातात. म्हणजे थोडी मानसिक त्यांच्या मनातली भीती, की बाबा ही कमी होऊ शकते. आपल्याला डॉक्टरांनी काहीतरी औषध दिलंय, ते हां. हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसिकता पण दृढ होण्यासाठी मदत होते. त्यामुळे कधी ॲडवाईसने, तर कधी औषधांनी, अगदीच काय हां. लागलं तर पेन किलर वगैरे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण त्यांना प्रिस्क्राईब करू शकतो. जेणेकरून शारीरिक आणि मानसिक अवस्था ओके. व्यवस्थित होते.